115 मालेगाव बाह्यचे मतदान शांततेने पार पडले। आता नागरिक 23 तारखेला निकालाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे। मुख्य निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशाल सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी मतमोजणी प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी तत्पर आहेत आणि खूप कष्ट ते घेत आहेत। सदर मतमोजणी कॅम्प रोडवरील मालू कॉम्प्लेक्सच्या समोर वखार महामंडळात सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून एका वेळी 14 टेबलावर मतमोजणी होणार असून साधारणतः 26 फेऱ्या होतील। तसेच जनतेला निकाल माहिती होण्यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणात सर्व दिशेला मोठमोठे भोंगे लावलेले आहेत। प्रशासन व पोलीस यंत्रणा सदर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व परीने पूर्ण प्रयत्न करत असून ते तत्पर आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही जाणून घेतली आहे मालेगाव बाह्यचे मुख्य निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम यांच्याकडून। प्रबंधभूमीसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। नाशिक जिल्ह्यातील सर्व निकाल तत्परतेने लगेच बघण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा। मालेगाव बाह्य 115 मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम आपल्याकडे आहेत। मतमोजणीची कशी आहे, त्यांची तयारी, त्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। हां, तर मॅडम काय सांगाल आपण? नमस्कार मालेगावकर, आपण अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जी आपली 115 मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालेलं आहे, याच्यामध्ये आपलं 67.75% पर्यंत मतदान जे आहे ते झालेलं आहे। आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सुरुवातीला आपले आभार मानते। त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये कुठलंही गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। आता ह्या मतदानाची मतमोजणी जी आहे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वखार महामंडळ गोडाऊन इथे सुरू होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळी 8 वाजता सुरुवातीला पोस्टल बॅलेट म्हणजे ज्या टपाली मतपत्रिका आहेत त्यांची मोजणी सुरू होणार आहे आणि 8:30 वाजता जी मशीनमध्ये नोंदवलेली ईव्हीएमची मतं आहेत त्यांची मोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। त्यासाठी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीसाठी आपण एकूण 10 टेबल जे आहेत ते लावलेले आहेत। त्या टेबलवर प्रत्येक याच्यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दर्जाचे 10 अधिकारी, त्याचबरोबर पर्यवेक्षक दर्जाचे 10 अधिकारी आणि त्यांना असिस्ट करणारे 10 अधिकारी अशा प्रकारे, आणि जी सैनिकी मतदारांना पाठवलेल्या मतपत्रिका आहेत 689 पाठवलेल्या आहेत। आज अखेर त्याच्या जवळपास 100 मतपत्रिका काल अखेर आलेल्या आहेत आणि आज पण मतपत्रिका पोस्टाद्वारे येतील। त्यांचं जे आहे ते आपल्याला स्कॅनिंग करावं लागतं। सुरुवातीला त्यांचा बारकोड असतो, त्या स्कॅनिंगसाठी 5 टेबल, त्यासाठी पर्यवेक्षक आणि त्यांचे सहाय्यक जे आहे यांची आपण तयारी जी आहे ती केलेली आहे। 5 टेबल त्यासाठी स्कॅनिंगसाठी लावलेली आहे। त्यानंतर ईव्हीएम मशीनवर नोंदवलेल्या मतांची मोजणी करण्यासाठी एकूण 14 टेबल आहेत। त्यात प्रत्येक 14 टेबलवर 14 काउंटिंग सुपरवायझर आहेत, त्यानंतर काउंटिंग असिस्टंट आहेत आणि प्रत्येक याला सूक्ष्म निरीक्षक जे आहेत ते नियुक्त केलेले आहेत। ईव्हीएम काउंटिंगसाठी स्वतंत्र एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्याचबरोबर पोस्टलसाठी एक स्वतंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्याचबरोबर ईटीपीएमएस स्कॅनिंगसाठी स्वतंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे। जवळपास सुमारे 150 लोकांचा स्टाफ जो आहे तो मतमोजणी प्रक्रियेच्या संपूर्ण याच्यामध्ये लक्ष देणार आहे किंवा कामकाजात आपल्याला सहभाग घेणार आहे। डाटा एंट्री असेल, त्याचबरोबर मीडियाला माहिती देण्यासाठी आपण बाहेर मीडिया सेल उभारत आहोत। मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना तिथं बसण्याची व्यवस्था केली जाईल आणि एक मीडिया प्रतिनिधी आमचे जे नेमणूक केले जातील त्यांच्यामार्फत वेळोवेळी जो काही ट्रेंड आहे किंवा प्रत्येक राऊंडला मशीनमध्ये नोंदवलेल्या मतांचा जो काही हिशोब आहे त्याचं शीट त्यांना राऊंड डिक्लेअर झाल्यानंतर तिकडे पाठवण्यात येईल आणि त्यानुसार जनरल पब्लिक जी आहे किंवा बाहेरची जी जनता आहे मालेगावची त्यांना आपला निकाल जो आहे तो वेळेमध्ये बघायला मिळणार आहे। साधारणतः प्रत्येक टेबलनी हा ईव्हीएमचे 26 राऊंड जे आहेत ते होणार आहेत। आपल्याकडे 18 कॅन्डिडेट असल्यामुळे मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे, कारण प्रत्येक उमेदवारांसमोर पडलेली मतं नोंदवायला आणि त्याचा हिशोब घ्यायला थोडा वेळ अधिक लागू शकतो। त्यामुळं 1-1:30 वाजेपर्यंत जे आहे ते निवडणुकीचं चित्र जे आहे ते मतमोजणीचं स्पष्ट होईल। आपण आतापर्यंत खूप शांततेत आणि सहकार्याने मालेगावकरांनी साथ दिलेली आहे। मतमोजणीतही आपण तशीच साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। मॅडम, 1 ते 14 टेबल आहेत, तर एका वेळेला 14 टेबलवर काउंटिंग होईल, तर ते बूथ प्रमाणे 1 ते 14 नंतर परत 15 ते 28 असं होईल किंवा कसं होईल? प्रमाणे येणार आहे, ज्याप्रमाणे आपले मतदान केंद्रांचे क्रमांक आहे। सुरुवातीला 1 ते 14 टेबलवर 1 ते 14 नंबरची जी मतदान केंद्र आहेत त्या गावांचे येतील,
त्याप्रमाणे फेऱ्या होतील. एकूण 26 फेऱ्या ज्या आहेत त्या 352 मतदान केंद्र असल्यामुळं 14 टेबलला 26 फेऱ्या ज्या आहेत त्या मतमोजणीच्या होणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काउंटिंग हॉलमध्ये जे आहेत आपण 8 CCTV कॅमेरे जे आहेत ते बसवलेले आहेत. संपूर्ण प्रक्रिया जी आहे CCTV मध्ये हे असणार आहे. त्याचबरोबर काउंटिंग हॉलच्या सुरक्षेसाठी आपण अग्निशामक असेल, आरोग्य पथक आहे किंवा कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना ज्या आहेत त्या आपण इथे केलेल्या आहेत. त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे 3 टायर सिस्टीममध्ये असणार आहे. त्यामुळं ओळखपत्राशिवाय कुणालाही इथे एंट्री मिळणार नाही. त्याचप्रमाणे आयोगाने अधिकृतपणे ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांच्याशिवाय इतर कोणाकडेही मोबाईल जो आहे तो मतमोजणी केंद्रामध्ये अलाउड असणार नाही. त्यामुळं जे मतमोजणी प्रतिनिधी सुद्धा येणार आहेत त्यांना सुद्धा मोबाईल जो आहे तो या ठिकाणी अलाउड नाही. मॅडम, मी मागे बघतो आपण एक स्क्रीन लावलेली, ती कशासाठी येते स्क्रीन? ती स्क्रीन जी आहे ती होणाऱ्या राऊंडची ही जी आहे आकडेवारी ती पब्लिश करण्यासाठी असणार आहे, जी काउंटिंग हॉलमधल्या लोकांना आणि प्रतिनिधींना एकत्रित आकडेवारी जी आहे ती दिसण्यासाठी आहे. आणि मॅडम, जनतेला सुद्धा प्रत्येक फेरीचं जे अनाउन्सिंग कळायला पाहिजे त्यासाठी काय आपण मीडिया सेल आपण उभारलेला आहे. मीडियाचे जे प्रतिनिधी बाहेर असणार आहे काउंटिंग हॉलच्या बाहेर त्यांच्याकडे प्रत्येक राऊंड वाईज शीट टॅली झाल्यानंतर ते त्यांच्याकडे पाठवलं जाईल. नाही, पब्लिकसाठी आपल्याकडून जे अनाउन्समेंट सिस्टीम सुद्धा बाहेर लावलेली आहे. मग आपण त्यावरून पण जनरल पब्लिकला बाहेर MSG ग्राउंड मध्ये उभे असतील किंवा रस्त्यावर असतील तर त्यांच्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आहे. प्रत्येक राऊंड डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना तो इथं अनाउन्स केला जाईल आणि तो त्यांना ऐकायला मिळेल. मॅडम, सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी होईल ना? सुरुवातीला 8 वाजता पोस्टलची मतदानाची आहे. किती पोस्टल मतदान आहे आपल्याकडे? अजून पोस्टलची मतदान जी आहेत त्याच्या 8 वाजेपर्यंत मतपत्रिका ज्या आहेत त्या प्राप्त होणार आहेत. त्यामुळं त्याचा एक्झॅक्टली आकडा जो आहे तो सकाळी 8 वाजताच कळेल. हा मॅडम, कशा पद्धतीने थोडंसं दर्शकांना? या ठिकाणी जे आहेत आता आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इथे कम्प्युटरचा सेटअप लावला जाईल. इथे TPBMS स्कॅनिंगसाठीचे जे आहेत कम्प्युटर लावले जातील. त्यानंतर या बाजूला आपण माझ्या डाव्या बाजूला पाहू शकता इथे पोस्टल बॅलेट काउंटिंगसाठी 10 टेबल जे आहेत ते आपण लावलेले आहेत. हे पोस्टल बॅलेटसाठी आहेत. त्यानंतर इकडे पाठीमागे हे 14 टेबल जे आहेत याच्यावर EVMचं काउंटिंग जे आहे ते होणार आहे. EVMचं काउंटिंग होईल. हे सगळं हे ह्या पद्धतीने इथे टेबल क्रमांक सुद्धा आपण लावलेले आहेत. बाहेर जाळीच्या बाहेर प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी जे आहेत त्यांना बसण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे. एका साईडला आपले 7 टेबल आणि दुसऱ्या साईडला एक 7 टेबल. दुसऱ्या साईडला 7 टेबल असे एकूण 14 टेबल असणार आहे. हे VCB बूथ म्हणतात याला. या ठिकाणी आपले जे व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स आहेत 5 व्हीव्हीपॅट जे आहेत त्याच्या स्लिप आपल्याला मॅन्डेटरीली काउंट करावे लागतात. त्याच्यासाठी हे असं VCB म्हणतात याला, व्हीव्हीपॅट काउंटर बूथ. हे आपण असं उभारलेलं आहे. रॅन्डमली ते आपल्या चेकिंग करण्यासाठी सिलेक्ट केल्या जातात ऑब्झर्व्हर आणि कॅन्डिडेटच्या समोर. त्याचं इथं 5 याचं मोजणी होणार आहे. ओके. आणि हे इथे 8, 9, 10 टेबल असणार आहे. अच्छा. आपण बघितलं मॅडम पल्लवी निर्मळ मॅडम या पहिल्या दिवसापासून एकदम खूप सतर्क राहून निवडणूक प्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने ते हाताळत आहेत आणि त्याचाच परिणाम आहे की मालेगावात खूप शांततेने मतदान झालेलं आहे. आपण बघू शकतो इथे CCTV पण आहेत. मी आपल्याला एक याच्यासाठी दाखवतो आणि ह्या साईडला पण आपल्याला CCTV दिसत आहेत. अशा पद्धतीने ही जय्यत तयारी शासनाने निर्मळ मॅडम या अतिशय लक्ष देऊन सातत्याने आणि त्यांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विशाल सोनवणे आणि इतर सर्व कर्मचारी खूप मेहनत घेऊन कष्ट घेऊन इथे कंटिन्युअसली आम्ही बघतोय की कंटिन्युअसली ते आपलं काम करताना दिसत आहेत. आणि ही प्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने शांततेने कशा पद्धतीने करता येईल याच्यावर पूर्ण लक्ष देऊन ते आहेत. खूप खूप धन्यवाद. मी एक महत्त्वाचं म्हणतो प्रेक्षकांना की आपली सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडताना ह्या कर्मचाऱ्यांचं अतिशय मोलाचं योगदान असतं. ते खूप महत्त्वानं म्हणजे खूप सगळं घरदार सोडून कंटिन्युअसली इथे डोळ्यात तेल घालून काम करतात. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं देखील कौतुक नक्कीच झालं पाहिजे. अशा पद्धतीची ही चांगली जय्यत तयारी इथे सुरू आहे. हेच ते वखार महामंडळ जिथे 115 मालेगाव बाह्यची मतमोजणी होणार आहे. हेच ते वखार महामंडळ. इथे फायर ब्रिगेडची गाडी पण इथे आहे आणि सर्व जय्यत तयारी. हेच ते वखार महामंडळ आहे जिथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. इथे भोंगे पण आहे. जनतेला सगळ्या निकालाची पूर्ण माहिती या ध्वनी क्षेपणाद्वारे कळणार आहे. दोन्हीकडे आपण बघू शकतो लांबपर्यंत
इथे भोंगे लावलेले आहेत, लांब लांबपर्यंत इकडे पण आहेत, ह्या दिशेला पण आहे, सर्वच दिशेला हे भोंगे इथे लावलेले आहेत. दूरपर्यंत इथे भोंगे सगळीकडे लावलेले आहेत. बघतोय वखार महामंडळाला मतमोजणी आहे आणि लांबपर्यंत सगळ्या दिशेला भोंगे लावलेले आहेत. आता आपण इकडे मार्केट कमिटीजवळ आलो. इथे सुद्धा आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे सगळे भोंगे, नागरिकांना निकालाची प्रतीक्षा असते आणि निकाल काय असतो ते ऐकण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात आणि नागरिकांना लांबपर्यंत सुद्धा ते सगळे निकाल त्यांना समजायला पाहिजे. या पद्धतीने ही मोठी योजना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळं सतर्क राहून शासनाने ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या दिशेला भोंगे लावलेले दिसत आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.